माऊलींच्या पालखीचा सर्वात मोठा टप्पा तो म्हणजे पुणे ते सासवड. हो, तब्बल 32 ते 33 किलोमीटरचा हा प्रवास आणि एवढा प्रवास असूनही सर्वजण याच प्रवासाची वाट पाहतात. त्याचं कारण म्हणजे दिवे घाटातील पालखी. तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. सकाळी लवकर निघायचं म्हणून 3-4 वाजता सगळे उठून तयारी वगैरे झाली आणि बोजा वगैरे गाडीमध्ये टाकून निघालो आपण पुण्यामध्ये जायला. कारण आपला मुक्कामाचं ठिकाण होतं शिवाजीनगर आणि आपल्याला जायचं होतं भवानी पेठमध्ये. मग आलो इकडे गणपती बाप्पाचं दर्शन वगैरे घेतलं आणि तिथून आलो आपण भवानी पेठमध्ये, जिथं की माऊलींची पालखी विसावलेली आहे. पालखीचं प्रस्थान तिथून झालं आणि त्यानंतर झाला आपला पायी प्रवास सुरू. आणि प्रवासामध्ये भजन, कीर्तन, अभंग वगैरे चालू होते. मंगलचरण पहिलं, दुसरं मस्त आनंदात जात होतं. त्यानंतर आलो आपण फुरसुंगीमध्ये, जरा जेवण केलं आणि दुपारी वामकुक्षी घेतली आणि तिथून आपला झाला पुढचा प्रवास सुरू, ते म्हणजे सासवडच्या घाटाच्या दिशेने. मग घाटाच्या इथे आलो. कमानीवरती नाव वगैरे बघितलं, भारी वाटलं, एकदम मस्त. आणि तिथून सर्वजण ज्या गोष्टीची वाट बघतात ती म्हणजे माऊलींचा घाटातला पालखी सोहळा सगळे बघण्यासाठी आतुर होते. आणि इकडं तयारी पण झाली होती. बैलजोड्या पण झुपल्या होत्या आणि थोड्याच वेळात माऊलींचा पालखी रथ पण निघणार होता. चला. एक वेगळीच एनर्जी भेटली होती आपल्याला आणि त्यातून आपण निघालो होतो पुढे जायला. तर मग ही झाली होती आपली सुरुवात दिवे घाटाची. मस्त आनंदामध्ये, वातावरण पण भारी होतं. रमत-गमत घाट चढून वरती आलो. कारण की एवढे वारकरी होते, अजिबात थकल्यासारखं बिलकुल वाटत नव्हतं. घाट चढून वरती आलो. मग विठूचं दर्शन घेतलं आणि निघालो आपण ठेप्याला. भेटू उद्याच्या